खूप भारी वाटायचं लहानपणी जेव्हा आपलं नाव कोणत्या तरी पुस्तकात छापून यायचं. त्या पुस्तकात नाव 100 रुपये डिस्काउंट 50 रुपये 49 रुपयात नाही रे पूर्ण असं बघायचं आल्यात गाईज. नंतर आज माझा बर्थडे निमित्त मी आज मोहितला अनब्लॉक करतोय. गाईज बनी बघा कशी दिसायची पहिल्यांदा. हा व्हिडिओ फक्त मुलांसाठी. आयुष्यात बाबू शोना बोलणारी गर्लफ्रेंड नसेल ना तरी चालेल, पण हक्काने ए भावा असं बोलणारा एक तरी मित्र पाहिजे. अरे बापरे माझा बर्थडे माझ्या हातात त्या चाकू. कधी आत्महत्या करायचा विचार आला ना तर मोबाईल घ्या. अगर हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. बर्थडे स्पेशल ब्लॉग असणार आहे. बर्थडे पण स्पेशल नाही, ब्लॉग स्पेशल असणार आहे. कारण आता यावेळेस आपण कुठं जायचा प्लॅन नाही केला बर्थडेला, कारण गणपती लगेच बर्थडेच्या दुसऱ्याच दिवशी गणपती आहेत. तर यावेळेस असा विषय की आपल्या जे इथले फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करू, घरातला गणपती बाप्पाबरोबर बर्थडे सेलिब्रेट करू. तर आता चला ब्लॉग कंटिन्यू करा. हॅपी बर्थडे डिअर रीता. हॅपी बर्थडे. जगात भारी मराठी बोली, महाराष्ट्र आमचा अभिमान. रुबाब आमचा हाय तुफानी, मराठी बाणा आमची शान. हो जगात भारी मराठी बोली, महाराष्ट्र आमचा अभिमान. रुबाब आमचा हाय तुफानी, मराठी बाणा आमची शान. सबतो आम्ही माय मराठी, शिवरायाचा भगवा हाती. सबतो आम्ही माय मराठी, शिवरायाचा भगवा हाती. महाराष्ट्राला माझ्या तोडच नाही अगबाई माझा. तर गाईज आता आमच्या इथल्या मित्रांच्या बरोबरचा बर्थडेचा केक कापलेला आहे. आता आपण चाललो आहे लोकमान्य नगरला. अगबाई माझा, अगबाई माझा, अगबाई माझा. मराठी टेका लई वाढ हाय अगबाई माझा. मराठी टेका लई वाढ हाय. हॅपी बर्थडे विशाला. अंदर दे इथे कर. हॅपी बर्थडे. चला दादाला मिठी मारू. हॅपी बर्थडे दादा. असं बघायचं ब्लॉग मध्ये. जायचं का तिकडं दा लाईट तुझं कुठं फर्स्ट कॉपीला जायचं. तुझं कुठं हा गाडीची लाईट मारायची का? ही पण गाडीची लाईट, ती पण गाडीची लाईट. दोन्ही साईडनी का? जास्त माझातला बर्थडे होईल. अंधार येतोय. अरे टायगर टायगर आला. टायगर लाईट सर्व मारा थोडं ठीक आहे. थोडं दिसतंय बऱ्यापैकी. 3-4 लाईट मला तर होऊन जाईल काम. मग डायरेक्ट क्रियाच लावून दादा वाईट क्रियाच लावून डायरेक्ट गाडी नको फक्त गाडीचं थोडं तोंड इकडे लाईट मार इकडे मागात पडा डायरेक्ट. आज मार्चची डायरेक्ट काहीच दिसत नाही. मला पण काय दिसत नाही. मीडियावाले आल्यात काहीच. नंतर बर्थडे सकाळी गर्दी करा करा. बस 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 बस. हा तो लाईट पडली. ठेव इथं केक. कॅन्डल वगैरे नाही. आत्ताशी 22 वर्ष झालंय गाईज. विशालचा बर्थडे. हे नाही खोटं नको बोल. 24 वर्ष. 24 वर्ष मला वाटलं सांगायचं. ऋषी कानेकरचा फोन आला. 20 मिनिटं बोलला. मला वाटलं विश करन मला. म्हणलं का रे फोन केला? असंच केलता फोन ठेवला परत पाच. अरे बर्थडे तुझा म्हणतोय. चला या उभा व्हिडिओ पण काढ रे कोणतरी. टाकायला काढून उभा. ये ना दादू. ये दीपक. ये इथं ये ना रे. ये तिकडे थांब आली. ये चल तारी. तू तिकडे नको. तू शॅडो काढतोय.
कोण यो पुढे थांब राहू दे पुढे थांब तू राहू दे रेडी का येस चला चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर दादा हॅपी बर्थडे टू यू बस हळू बोला नाही तर मारा आपली कोणतरी दादा एक वेळेस केक कापायचा उभा उभा पण का परत ऍक्टिंग परत ऍक्टिंग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दादा हॅपी बर्थडे इधर सोमा अरे मग सोमा दिसला नाही ना ब्लॉग मध्ये आवे म्हणून लोकांना वाटतं आपली फ्रेंडशिप तुटली आहे म्हणून मी खास बोलून घेतला तुम्हाला केक नाही लावला शर्टाला विषय असा आहे की लाईट नाहीये मला नको चालू तुम्ही खावा केवढं खाऊ आज लय केलं रस्ता बंद करायला लावायचा ना आम्हाला खाऊ घातलं म्हणजे आहे का एक काय माहिती आहे तुला हरवलं होतं ऍप्स मध्ये मी सगळेजण सबूत दिलाय तुला चालणार ये राहुल ठीक आहे ये बाळा हो मला नको चालू कॅमेरालाच खाऊ घाल काय करते आवे राहिला अरे तुला जास्त चालायचं का त्याला केक आवडतो भारी केक आहे म्हणून आज जास्त हे अजून कोण राहिलं नरो हर्षद राहिला अरे तू डाएट नाही चालू नरो अरे खाल्ला मी चारला का तुला तू मध्ये का चला ओ माय गॉड कॉन्फिडन्स दादा मग कमेंट अशी कमेंट पाहिजे धन्यवाद ए सेवन स्टुडिओची गँग आली होती आज आमचा बर्थडे कापायला आपला केक कापायला ए सेवन स्टुडिओची गँग आहे ही हर्षा आहे आव्या नाही ए सेवन स्टुडिओ आहे ना बात आहे थोडं येऊन जाऊन असतो विषय राहुल आहे स्वतः चिकू पण आहे धन्यवाद ए सेवन स्टुडिओची गँग धन्यवाद आणि ऑफर आहे जाऊन चेक करा काय गाईज आम्ही आहे ना आज माझा बर्थडे निमित्त मी आज मोहितला अनब्लॉक करतोय त्यांना माहित नव्हतं मग आता माझ्या ब्लॉगचं कॅप्शन आहे का विशालने मोहितला का ब्लॉक केलं होतं हा त्याचं खालीचं नाव नको दाखवू हो मोहित समोर लय जणांचे नाव हे कटून काय मोहितचं नाव आहे अनब्लॉक करतो म्हणजे माझी स्टोरी टाकले मला मेन्शन करते ते जरा जिगर माडीचं गाणं शेअर कर परत एकच शेअर कर मला दिसलं नव्हतं दिसलेलं की तुला जिगर मराठीच्या अकाउंटवर मला आता म्हणलं मी पण तुला ब्लॉक केलं पण त्याने नव्हतं केलं काय बघ म्हणजे केवढा दिलदार आहे बघा मग तर काय तुझं मन बघ हीच संपत्ती हे बघ मन संपत्ती होती हीच संपत्ती खाऊन आतापर्यंत तेच बोल मी बोलणारच होतो ती गोष्ट बट लोकांना ऑलरेडी समजलंय आणि गौरव व्हायचं असेल तर पीडीएफ घेण्यासाठी डीएम करा बस धन्यवाद हे आमचं गाणं जाऊन बघा भाई मी सच्चा मित्र आहे ए सेवन स्टुडिओची पण आता बाईट टाकली पीडीएफ घ्यायची असेल तर डीएम करा 199 रुपयाला आणि डिस्काउंट माय बर्थडेची ऑफर आहे किती 100 चला 100 रुपये डिस्काउंट 50 रुपये 49 रुपयात नाही रे पूर्ण 100 रुपये डिस्काउंट का म्हणला 199 99 रुपयात 99 रुपयात पीडीएफ भेटणार आहे डीएम का तुम्ही बघत राहा ब्लॉग जाऊ दे 24 काय बोलतो जस्ट टर्न 24 काय बोलतो अरे लाव ना हळू बंगा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे 24 वर्षाचा विशाल अरे कापला जात नाही की डायरेक्ट असा काढून खायचं वाटतं अरे पण कापलेलं स्लाइस बारीक असणार आहे काय आपल्याला आता नाकात बोट घातलं होतं खारट लागतो का बरं खाराट लागलेलं चालून पाहिजे व्हिडिओ मध्ये पण पोहोचले ये ना आधी आताच केलं हे क्वालिटी आहे रे त्यांनी बनवलं आता
जर स्नेहल एवढा वेळ आपल्यातलंच आहे ना तू. जर कट करायचं का अजून? लय गोड आहे बाबा हे. तर आता बनीची आपण दुसरी व्हिडिओ बघू. चला. खूप भारी वाटायचं लहानपणी जेव्हा आपलं नाव कोणत्या तरी पुस्तकात छापून यायचं. थांब ना. कोणत्या पुस्तकात नाव कोणत्या पुस्तकात नाव छापून यायचं का तुझं? विशाल तुझं पण काढे ना. बाई गाईज बनी बघा कशी दिसायची पहिल्यांदा. हा व्हिडिओ फक्त मुलांसाठी. आयुष्यात बाबू शोना बोलणारी गर्लफ्रेंड नसेल ना तरी चालेल, पण हक्काने ए भावा असं बोलणारा एक तरी मित्र पाहिजे. अरे बापरे धतर ए भावा, ए भावा. जर कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर तुमची थोबड घ्या आणि चालते वा चालते. कळलं का? कधी आत्महत्या करायचा विचार आला ना तर मोबाईल घ्या. अगर पोटावर सिक्स पॅक असून काय फायदा. हे असं बनी ज्यावेळेस अशी होती त्यावेळेस मला आवडली होती. आणि आता बघा तुम्ही तिची इंस्टाची प्रोफाईल आता कशी दिसते. तुमच्या भावाने चेंज केलंय. ऑल क्रेडिट गोज टू मी. आता परत बोर आहे बरं का. एक मिनिट स्पीकरवर टाकू. हॅलो. झाली पानसटगिरी करून नाही अगं मग चालू आहे अजून पण. मी म्हणत होतो की जेव्हा बनी अशी होती त्यावेळेस मला आवडली होती. अरे यार प्लीज. आणि आता तर बनी किती सुंदर दिसते. एक्सक्यूज तुला मी तेव्हा आवडली नव्हती. परत ऑन करा. जाऊ दे माझ्या ब्लॉग मध्येच सांगतो. हे खोटं आहे. ह्याला मी तेव्हाही आवडली नव्हती. फॉर काइंड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगते तेव्हा विशालचं पण तोंड बघा तुम्ही. अरे एक मिनिट हा परत दाखवतो. मोहितजी पासवर्ड दाखव. लाईव्ह नाही त्याला पासवर्ड. मोहित मला कॅमेरा मला अजूनही नावं ठेवलेली आहेत. आताही तो माझ्या लुक्स वरनं बोलतो. आज मला 4 पिंपल्स आलेत तर मला बोलतो तोंड बघा कसं. एक मिनिट. ना या आधी कोणाची गरज होती ना या पुढे असेल. सवय तीच आहे जुनी स्वतःच्या जीवावर जगायची. कळलं का? कळलं. निक कसं आहे आणि भाई कसं आहे भाई हा कसं आहे हा कळलं कळलं नाही तुला नाही रे. तुला कसं ऐकत नाही. कदाचित काही मुली सुंदर नसतात पण लक्षात ठेवा त्याच मुली सर्वांपेक्षा युनिक असतात. बघ बघ हे 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 ऐक. हे तुझ्यावरती प्रेम करायच्या अगोदर मी ही व्हिडिओ बनवली होती. म्हणजे माझे विचार बघ कसले चांगले होते. युनिक असतात हे माझे विचार होते. म्हणजे रिलेशनशिप मध्ये यायच्या अगोदर. बनी ठेवू का बाळा तुला नंतर करतो. विश कर मला. हॅपी बर्थडे माझा आज. मी केलं ऑलरेडी. काय खोटं. नाही काय मी स्वतःहून सांगतोय का मी स्वतःहून बनीला फोन केला 12:41 म्हणलं 20 मिनिटं 19 मिनिटं माझ्यासोबत बोल आणि 12 वाजला मला विश कर. थोड्या वेळाने करतो कॉल. हॅलो गाईज. आता आमच्या घरातला बर्थडे कापतोय आम्ही. बर्थडे कापतोय. केक उलट झालं. आमच्या घरातला केक कापतोय मी. आणि बनी आमच्या बर्थडेला आलेले नाही म्हणून ऑनलाईन केक कापते. हे बनीची तब्येत खराब असल्यामुळे बनी आलेले नाहीये. आता बनीने एक केक मागवलाय. हे बघा इकडं तिने मला स्विगीवरनं पाठवलाय केक. आणि तुला मेन सगळ्या माझ्या लोकांना आई सरक रे. हे मी डेकोरेशन माझ्या हाताने केलेलं आहे.
कसं वाटतंय कमेंट करून सांगा. काल रात्री ऍक्च्युली खूप लेट झाला बरं का आम्हाला. तू सोबत ठेव, सोबत राहू बाई. नाकात पोट नको झालो, ब्लॉग चालू आहे. तर रात्री उशीर झाला काल मला. दगडूशेठच्या पाया पडायला गेलो, त्याच्यानंतर मग घरी येऊन झोपलोय. आज 4 वाजता उठलोय. बेस्ट बोरिंग बर्थडे एव्हर. हा माझा आयुष्यातला परत एकदा हा दुसरा बर्थडे माझा दुसरा. मला ब्लॉग शूट करून देत नाही. केक बघून बघ कसे करतोय. आता बघा बसायला बघ कसे येते द्रापार. बसायला बघ कसे येते द्रापार केक कापताना. गोंडू आला, दुसरा गोंडू आला. व्हिडिओ काढी. असं ठेवू का फोटो. अरे यार माझा बर्थडे काय नक्की तुमचा बर्थडे काय कळा ना. बस राहू दे. काय दिसतंय तो फोन धरा बरं. असं दाखवा. ये बाळा तू पण इथं बस. चाकू घ्या आपला. माझा बर्थडे माझ्या हातात द्या चाकू. इकडे दे. माझ्या हाताला हात लावा. अरे तोडशील. माझ्या हाताला हात लावा. थांब तू इथे धर. माझ्या हाताला धर. तू ते उलट लावलं काय. आता ते नाही लागणार. आता नाही लागणार. ते नको. कुणी लावलं ते तसं. कुणी लावलं. चला कापू का. यांना ओळू दे ना. 1 रुपया द्यावा सुद्धा नाही. ह्यांना कापू द्या आधी केक आणि मग आम्ही ओळखतो. ती पोरं ऐकणार नाही. अरे हॅपी बर्थडे टू हाताला धर माझ्या. हा पकडा. हॅपी बर्थडे. विशाल कडले बारीक पोर. हा हो खेळा दिसते काप असतो गडबड. अरे खा. बनीचा केक चारला. बनी तुझा केक चारला हा पहिला. गाईज आत्ता घरातला केक कापलेला आहे आणि मी आलोय सिटी मध्ये. कारण आता सिटी मध्ये 2-3 केक राहिलेले आहेत कापायचे माझ्या मित्रांचे. आणि मेन ओमकार दादा जो दरवर्षी माझ्यासाठी केक घेऊन येतो त्याचा एक केक राहिलेला आहे. ऋषी कानेकर आता येतोय. बर्थडे होऊन आता 25 मिनिटं झालेला आहे. 27 तारीख चालू झालेली आहे. पण तरी पण आज जरा खूप लोकांची गडबड होती. उद्या गणपती बाप्पा बसणार होते म्हणून खूप उशिरा आता हा व्लॉग तर थोडासा तुम्हाला असं वाटलं असेल की ह्या वर्षी काय म्हणतात ते कुठं गेले नाही, बर्थडे सेलिब्रेशन नाही केला. ह्याच्या मागचं कारणच की गणपती बाप्पांमुळं आपण काही करू शकलो नाही. आणि ह्यावेळेस असं पण ठरवलं होतं की एक निमित्त पण ठरलं की घरच्यांबरोबर पण बर्थडे सेलिब्रेशन करू शकतो. कारण या गेल्या 3 ते 4 वर्षांनंतर मी फर्स्ट टाइम घरच्यांसोबत बर्थडे सेलिब्रेट केला. ह्याच्यामुळे पण मला थोडंसं एक भारी वाटतंय की यावेळेसचा बर्थडे बेस्ट बोरिंग बर्थडे नाही झालेला आहे. कारण चांगलं झालंय. मला आवडलं. घरच्यांसोबत पण कधी वेळ घालवल्यावर छान वाटतं. तर कंटिन्यू करा व्लॉग. अजून संपलेला नाही. 2-3 केक कापून ब्लॉग संपून टाकू. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीच्या इथं मात्रे ब्रिजवरती. अशा मध्ये येतात ब्लॉग मध्ये. तर आता इथं आपण शेवटचा टप्प्यातले केक कापू. अजून 2-3 राहिलेले आहेत.
कसे थांबले चला 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 पटकन चला कापून घ्या. टेबल बिबल नाही आणला का काय नाही रे थोडीशी बस मला जास्त गाडी केक कापायला माझ्या बस ना ऐक ना हे उलट करतो माझ्या बस त्याच्या गाडीला डेंट पडला गाडी तुझी डेट हे पटकन कापायचं ना हा बिनधास्त. पोलीस यायच्या अगोदर अरे गाणं तर लाव की पण व्हिडिओ घेत का ए सिगरेट पकडून लायटर द्यायचं तरी कोण पिते घेतोच ना मी नाणी तुमच्या फोन मध्ये पण घ्या. थांब थांब केकवर पडलं सगळं. अरे केकवर पडलं सगळं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर विशाल. हॅपी बर्थडे टू यू. ये दादा आहे घेतला हा पदर आता लागला कॉपरेट पडत सगळे कुठे जाणार धन्यवाद धन्यवाद गाइस नमस्कार ए सरळ राहील मला केक चालू नको बाळा डायट वरचा माणूस जर मला हे चाल मला चॉकलेट क्रीम थँक्यू नाही रे चला तुझा एक बर्थडे झाला घेऊन ना लगेच इथूनच केक बनवला भाई हा एक केक खाऊन बघ हा एक केक बाहेरूनच ये ना ये ना नाही पण तुझा हा नाही नाही ना चाप बनवला विशाल धन्यवाद कशासाठी धन्यवाद ही बाईट कुठे बी वापरू शकतो ना धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना शेवटला बोललो आमान येतोय का त्यांची गँग आहे जात करता गाईज फर्स्ट कॉपीची टीम आहे ही आमची हत्ती गणपतीचं डेकोरेशन त्यांचा एक भाऊ इथं गाडीत बसलाय सुमो थार रॉक्स